TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 जानेवारी 2016 यामधील सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न आपण सोडवत आहोत. जुन्या क्वेश्चन पेपर सोडवण्याचा फायदा म्हणजे महत्त्वाचे टॉपिक समजतात, एक्झाम पॅटर्न समजतो, डिफिकल्टी लेवल समजते म्हणजेच काठिण्य पातळी कळते, कोणत्या टॉपिकचे प्रश्न आपल्याला अडतात व कोणत्या टॉपिकचा कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला येतो, म्हणजे आपण वीक कुठं आहोत आणि आपल्याला कोणकोणते टॉपिक परफेक्ट आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे आपल्याला जुन्या क्वेश्चन पेपर सोडवणे महत्त्वाचे आहे. 2016चे ही क्वेश्चन पेपर आपण सोडवण्यापूर्वी मागील जो व्हिडिओ मी 2018 समाजशास्त्र अपलोड केला होता त्यामध्ये 3 प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून चुकली होती, त्याबद्दल क्षमस्व. खूप साऱ्या सबस्क्राईबर्सनी ते मला निदर्शनास आणून दिलं. ॲक्च्युली माझ्याकडे जी उत्तरपत्रिका होती त्या उत्तरपत्रिकानुसार मी ते क्वेश्चनचे आन्सर्स सांगितले होते, त्यामुळे मी त्याची पडताळणी केली नव्हती. आताचे जी क्वेश्चन पेपर मी घेणार आहे त्याची सर्व उत्तर मी कन्फर्म केलेली आहेत. आता मागील 2018ला जो झाला होता ना पेपर त्यातील पहा 93 नंबरचा क्वेश्चन चुकला होता. हे तर 4 पर्याय दिलेत पण ॲक्च्युली तो पर्याय आहे 3. त्यानंतर 97 नंबरला पर्याय क्रमांक 2 आणि 105 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचं उत्तर होतं मुख्याधिकारी निवडणूक आयोग. ते 3 प्रश्न पाहू कोणते होते. तर ह्या ठिकाणी पहा, टिमटिम संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते आणि त्याचे उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 हैदराबाद. नेक्स्ट क्वेश्चन आहे 97 नंबरचा, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो आणि त्याचे योग्य उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. पण ह्या उत्तरसूचीनुसार त्याचं उत्तर देण्यात आलं होतं पर्याय 3. त्यानंतर 105 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. पहा, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिमटिम यांची असते आणि याचे योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग. पण ह्या उत्तरसूचीनुसार पर्याय 4 देण्यात आलं होतं, तर तुम्ही यांची नोंद घ्यायची आहे. 93 नंबरच्या क्वेश्चन नंबरचं उत्तर आहे पर्याय 3. नंतर हे चुकलेलं आहे पर्याय 3. 97 नंबरचा आहे पर्याय 2 आणि 105 नंबरचा आहे पर्याय 1. चला तर आपण आता 2016चे क्वेश्चन पेपर सोडवूयात. हा पहिला प्रश्न काय होता, तोरणा किल्ला टिमटिम खोऱ्यात आहे आणि याचे योग्य उत्तर आहे कानद खोऱ्यात. पुण्याच्या नैऋत्येत असलेल्या कानद खोऱ्यात तोरणा किल्ला आहे. नेक्स्ट, शिवराय औरंगजेब बादशाहच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता, तर तो 50वा वाढदिवस होता. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये सापडणार आहेत. तर या ठिकाणी पहा, इयत्ता 4च्या क्रमिक पुस्तकामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सापडणार आहेत. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही काय करायला पाहिजे, परफेक्ट केलं पाहिजे. संपूर्ण धडे वाचून धड्यामागचे पूर्ण क्वेश्चन सोडवा, तुम्हाला सर्व प्रश्नांची तिथंच उत्तरे मिळतील. नंतरचा प्रश्न आहे, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास टिमटिम असे म्हणतात, तर त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. कर्ब 14 कालमापन पद्धती टिमटिम या शास्त्रज्ञाने शोधली आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 विलार्ड लेबी. नेक्स्ट आहे, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ टिमटिम काळातील आहेत. तर तुम्हाला जर हे अष्टाध्यायी थेरीगाथा माहीत नसेल पण अर्थशास्त्र माहिती आहे की कौटिल्याने अर्थशास्त्र लिहिलेले आहे आणि ते मौर्य काळातील आहे, त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे मौर्य. नेक्स्ट आहे, खाली दिलेल्या जोड्यापैकी बरोबर जोडी ओळखा. गाथा सप्तसती हर्षवर्धन, रत्नावली हल, बुद्धचरित अश्वघोष, स्वप्नवासव दत्त कालिदास आणि योग्य उत्तर आहे बुद्धचरित अश्वघोष पर्याय 3. नेक्स्ट, चौसाच्या लढाईनंतर टिमटिमने शेरशाह हे नाव धारण केले आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 शेर खान.
तर या ठिकाणी जे बाकीचे पर्याय आलेले आहेत बाबर, हुमायून, अकबर, तर यांचासुद्धा क्रम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. बाबर, हुमायून, अकबर, नंतर जहांगीर आणि औरंगजेब. तर हे काय होते, यांचे तुम्हाला पहिला कोण आणि शेवट कोण असे 1 ते 5 नंबर तुम्ही ह्यांचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यावरसुद्धा प्रश्न आलेले आहेत. चौसाच्या लढाईनंतर टिमटिमने शेरशाह हे नाव धारण केले. तर शेरखान हे याचे योग्य उत्तर होते. आता पुढे पाहूया. सोन्याचे नाणे, मोहर, तांब्याचे नाणे काय? तर दाम हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा. लोकमान्य टिळकांनी टिमटिम सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तर कर्मयोग सांगण्यासाठी पर्याय 1 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पाहूयात. खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. तर पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम येणार आहे मुस्लिम लीगची स्थापना 1906. आता 2 कुठं आहे बघा. तर प्रथम 2 नंबर पर्यायामध्येच आहे, त्यामुळे आपला 2 नंबर पर्याय योग्य होणार आहे. तर लक्षात असू द्या. बाकी सर्व त्यांचे पण तुम्ही हे इसवीसन लिहून घ्या. लखनौ करार 1916, नंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 आणि मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919. नेक्स्ट पहा. प्राचीन काळी अरब टिमटिम होते, तर ते निसर्गपूजक होते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत. त्यायोगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल, हा टिमटिम सिद्धांत आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे. नेक्स्ट पहा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. श्रीलंका ब्रिटिश वसाहत, इंडो चायना फ्रेंच वसाहत, इंडोनेशिया डच वसाहत, म्यानमार पोर्तुगीज वसाहत. तर या ठिकाणी म्यानमार चुकलेला आहे, तर पण ब्रिटिश वसाहत होती, त्यामुळे पर्याय 4 ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट आहे. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? आणि ते आपल्याला माहीत आहे की जपान या देशाचे काय म्हणतात त्याला, उगवत्या सूर्याचा देश, कारण तो अतिपूर्वेकडील देश आहे. त्यानंतर मध्यरात्री सूर्य दिसतो तो देश कोणता? तर तो नॉर्वे. अशा प्रकारे आपल्याला जे काय आहे महत्त्वाचे आहे ते सर्व लक्षात घ्यायचे आहे. डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिमटिम यांनी केली. तर पहा, याचे योग्य उत्तर आहे डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना केलेली आहे. पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोणती, तर डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन अशा नावाची काय केलेली होती, सोसायटीची स्थापना केलेली होती. पहा, या ठिकाणी आपण पाहू शकता. डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन 1906 वीरा शिंदे. आणि आपला प्रश्न काय होता, तर डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी, तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय 2. आणि जर इथं काय असते डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन असते, तर योग्य उत्तर आलेले असते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, म्हणजे वीरा शिंदे. नेक्स्ट पहा. हुतात्मा स्मारक टिमटिम येथे आहे, आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहा 106 नंबर, पर्याय क्रमांक 1 मुंबई हे याचे योग्य उत्तर आहे. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक टिमटिम आहेत, आणि बाबा पदमनजी हे याचे योग्य उत्तर आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली आहे? बाबा पदमनजी. नेक्स्ट पहा. या ठिकाणी आपण लिहून घेऊ शकता, ते अति महत्त्वाचं आहे. याच्यावर वेळोवेळी प्रश्न आलेले आहेत. पहा, मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य श्री चावुंडेराय करविले. नंतर मराठीतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू, लेखक होते मुकुंदराज.
शके 1110. मराठीतील आद्य कवयित्री महदंबा, तिलाच महदाईचा असेही म्हणत. मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ लीळाचरित्र. माहीम भट्टाने चक्रधर स्वामींच्या आठवणी याच्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या. शके 1200 हा लिहिला गेला. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण कुणी चालू केले? बाळशास्त्री जांभेकर 1932. मराठीतील पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष समानता 1885 हा त्याने पहिला निबंध लिहिला होता. नंतर मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबवेकर लिहिले होतं चंद्रप्रभा विरह वर्णन 1769. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. लेखक होते बाबा पदमनजी. लिहिली गेली 1860. नेक्स्ट पहा, मराठीतील पहिला नाटक, त्याच्या आधी मराठीतील आद्य गीतभाष्य ज्ञानेश्वरी. आणि बघा 10व्या नंबरला आहे मराठीतील पहिला नाटक प्रयोग सीता संयमवर विष्णुदास भावे 1843. आता यातील पर्याय 3 जो आहे वि स खांडेकर यांच्याविषयी काय सांगता येईल? तर यांना साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला 1974. पहा, विल्यम फ्रिशग्रीन या टिमटिम संशोधकाने चलचित्रण करण्याच्या कॅमेऱ्याचा शोध लावला. तर तो ब्रिटिश होता, जर्मन होता, फ्रेंच होता की डच होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्रिटिश. नेक्स्ट पाहूयात 109 नंबर. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा टिमटिम याने बांधला. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 अकबर. त्यात मुघल सत्तेचा प्रश्न आला आहे. तर त्याच्यासाठी आपण काय पाहूया की हा ज्या मुघल सत्तेचा जो संस्थापक होता बाबर नंतर कोण गादीवर आलं, त्यानंतर त्यांचा शेवटचा कोण, हे आपण क्रमवार पाहणार आहोत. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक कोण होता हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी बाबर नंतर हुमायून गादीवर आला, त्यानंतर अकबर नंतर जहांगीर नंतर शहाजहान आणि शेवटी औरंगजेब. त्यांची सत्ता बघा कोणत्या काळात होती? बाबर 1530 ते 1539, हुमायून 1555 ते 1556, अकबर 1556 ते 1605, जहांगीर 1605 ते 1628 आणि शहाजहान 1628 ते 1658, औरंगजेब होता 1658 ते 1707. तर या ठिकाणी पहा, यांची कारकीर्द व त्यांचा क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे यांच्या काळात 2 पानिपतच्या लढाया झाल्या होत्या. पहिली पानिपतची लढाई 1526 21 एप्रिल 1526 झाली होती बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये. आणि दुसरी पानिपतची लढाई झाली होती 1556 अकबर व हेमू यांच्यामध्ये. तर या 2 पानिपतच्या लढायांची इसवी सन व ते कुणाकुणात झाली होती हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि तिसरी पण मी सांगते, तो पण लक्षात ठेवा. तर तिसरी पानिपतची लढाई झाली अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये 1761. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे काय करा, पाठांतर करून टाका, किंवा तुम्हाला हे इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. आता जो तिसरा पर्याय आहे, चौथा, कुतुबुद्दीन ऐबक कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम होता, मोहम्मद घुरीचा गुलाम होता तो. आणि त्याच्या मृत्यूनंतर तो काय झाला, त्याने कारभार सांभाळला. केव्हा? तर 1206 मध्ये मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर ऐबकने आपल्या प्रभावाखाली भारतातील प्रजेचा कारभार स्वतंत्रपणे सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि त्यानंतर इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे हे इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व नोट्स भेटणार आहेत. नेक्स्ट पाहूयात आपण. पांपई हे टिमटिम संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. बघा, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते पांपई हे ठिकाण. आपल्याला सांगायचे आहे की ते कोठे आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोमन. बघा, मागच्या वर्षी 2025ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या
शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ते किल्लेसुद्धा तुम्हाला आता वाचून ठेवायचे आहेत, त्यांची नावं, जेणेकरून त्यातले 11 हा आपल्या महाराष्ट्रात आहे आणि एक जो आहे तो तामिळनाडूमध्ये आहे. ते कोणते तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. नेक्स्ट पहा, पंचायती राजचा टिमटिम हा पायाभूत घटक आहे. पर्याय आहे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायत. याविषयी सुद्धा तुम्हाला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्येच तुम्हाला याचे नोट्स मिळणार आहेत. तर याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक शासन संस्था आणि शहरी स्थानिक शासन संस्था यांचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास करून घ्या. ह्याच्यावर वारंवार TETमध्ये प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, एक टिमटिम ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. टिमटिम ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची काय असते? समिती असते. आणि पर्याय आहे योग्य स्थायी समिती, पर्याय क्रमांक 1. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये सापडणार आहे. सॉरी तर हे पहा, ह्या जुन्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये हे नोट्स अवेलेबल आहेत पहा. आणि मगाशीचे बाबरचे सांगितले मुघल सत्ता, सुलतानशाही, ते सर्व इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहेत. हे इयत्ता 6वीचे पुस्तक आहे, ज्यामध्ये काय आहे, स्थानिक शासन संस्थांची संपूर्ण माहिती आलेली आहे. नेक्स्ट पहा, लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या टिमटिम इतकी असते. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 552 असते. पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? पर्याय आहेत राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा, राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी, लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे, मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. नेक्स्ट पहा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिमटिम येथे आहे. तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांची कार्यालये, त्यांच्या स्थापना तारखा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, कारण त्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. तर पहा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय आहे पर्याय 1 हेग. त्यानंतर पॅरिस येथे युनेस्कोचे कार्यालय आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांची काय आहेत कार्यालय आणि स्थापना दिनांक पाठ करायचे आहेत. या ठिकाणी पहा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन पाठांतर करून ठेवा. यापैकी कुठलीही संस्था विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे 1954 साली पंचशील तत्वे टिमटिम यांनी मांडली. आणि याचे उत्तर सर्वांना येते पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट पहा, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिमटिमचे घोषवाक्य आहे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा. इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार टिमटिम या नावाने प्रसिद्ध झाला किंवा प्रसिद्ध आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 मॅग्ना चार्टा. नेक्स्ट पहा, पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? आणि याचे योग्य उत्तर आहे कतार, पर्याय 4. अजूनही काही देश आहेत ज्यांच्यामध्ये अजूनही राजकीय पक्ष नाही आहेत. आणखीन देश म्हटला तर UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती, या देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष नाही आहे. पुढीलपैकी कोणत्या देशात चीनमध्ये नेहमी टिमटिम पक्षाचे सरकार असते?
आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4, कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते. नेक्स्ट पाहूयात 121 नंबर. सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? तर पहा, याचे योग्य उत्तर आहे मंगळ व गुरु. तर आपली सूर्यमाला तुम्हाला पाठ पाहिजेत. एकूण 8 ग्रह आहेत आणि त्यांचा क्रम तुम्हाला माहीत असायला हवा. सर्वात मोठा ग्रह, सर्वात लहान ग्रह हेही तुम्हाला माहीत असायला हवे. त्यानंतर कडे कोणत्या ग्रहाला आहे आणि त्या प्रत्येक ग्रहाचे उपग्रहसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवे. तर तुम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ठेवा, कारण सूर्यमालेवर प्रत्येक TETमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. आता नेक्स्ट प्रश्न त्याच्यातच आहेत, त्याच टॉपिकवर आहे. पहा, खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता? तर पहा, पहिल्यांदा सूर्य, सूर्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी. बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर येतो मंगळ, नंतर गुरु, नंतर शनी, युरेनस, नेपच्यून. तर जे लघुग्रहाचा पट्टा आहे त्याच्या आतील ग्रहांना म्हणतात अंतर्ग्रह आणि त्यातील बाहेर जे आहेत त्याला म्हणतात बहिर्ग्रह. मग मंगळपर्यंतचे काय आहेत? अंतर्ग्रह. मग याच्यामध्ये बघा, बुध, शुक्र, पृथ्वी आलेले आहेत आणि शनी हा काय आहे? बहिर्ग्रह आहे, कारण तो गुरु नंतर येतो. म्हणजेच जो लघुग्रहाचा पट्टा आहे त्याच्यानंतर तो येतो. त्याच्यानंतर बघा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. त्यामुळे ते 4 काय आहेत? बहिर्ग्रह. आणि बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आहेत अंतर्ग्रह. नेक्स्ट पहा, विषुवतीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस टिमटिम प्रकारचा असतो. तर तो असतो पहा आरोह किंवा त्याला अभिसरण पाऊस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, टिमटिम हा सर्वात मोठा महासागर आहे. तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आहे आणि त्याला प्रशांत महासागर असे सुद्धा म्हटले जाते. एकूण 5 महासागर आहेत. पॅसिफिक महासागर, ॲटलांटिक महासागर, आर्टिक महासागर, हिंदी महासागर आणि दक्षिण महासागर असे 5 मोठे महासागर आहेत. आणि त्यातील गर्तासुद्धा तुम्ही वाचून ठेवायच्या आहेत आणि त्या गर्तांची लांबीसुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे. खोलीसुद्धा पाठ करायची आहे. पुढे पहा, चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? तर ते असते खग्रास चंद्रग्रहण. चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होते आणि चंद्रग्रहण 2 प्रकारचे असते, खग्रास आणि खंडग्रास. खग्रास म्हणजे पूर्णपणे झाकला जातो आणि खंडग्रास म्हणजे चंद्राचा काही भाग झाकला जातो. कंकणाकृती चंद्रग्रहण असते. कंकणाकृती हा भाग सूर्यग्रहामध्ये येतो. म्हणजे सूर्यग्रहणाचे 3 प्रकार असतात, खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. आणि चंद्रग्रहणाचे असतात खग्रास आणि खंडग्रास. आता चंद्रग्रहण म्हणजे काय आणि सूर्यग्रहण म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला हवे आणि ते केव्हा होते. तर पहा, जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते आणि ते पौर्णिमेलाच होते. आणि सूर्यग्रहण हे जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली कशावर पडते? सूर्यावर, तेव्हा काय होते? सूर्यग्रहण होते. म्हणजे सूर्य काहीसा झाकला जातो. कधी तो खंडग्रास, खग्रास, कधी कंकणाकृती. तर ते काय असते? सूर्यग्रहण असते. म्हणजे स्थिती कशी येणार? सूर्य, चंद्र, पृथ्वी सूर्यग्रहणाला. आणि चंद्रग्रहणाला कशी येणार आहे? सूर्य, पृथ्वी, चंद्र. मध्ये पृथ्वी आणि एका बाजूला सूर्य, एका बाजूला चंद्र. नेक्स्ट पहा, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास टिमटिम असे म्हणतात. तर त्याला आखात असे म्हणतात. पर्याय 3. नेक्स्ट पहा, आता सामुद्रधुनी म्हणजे काय, खाडी म्हणजे काय, उपसागर म्हणजे काय, ह्या 4ही पर्यायांचं सुद्धा तुम्हाला विश्लेषण करून घ्यावं लागेल, ते शोधावं लागणार. आता खाडी म्हणजे काय, तर समुद्राचे पाणी असे जमिनीच्या आत असे घुसलेले असते थोडे, त्याला म्हणायचं खाडी. ज्या ठिकाणी काय केली जाते? मच्छीमारी वगैरे केली जाते. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग. तर काय म्हटलं बघा, किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग म्हणजे भूखंड मंच.
आता ह्याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न आलेले आहेत. खंडात उतार, सागरी मैदान, सागरी डोह, म्हणजे या सर्वांचा तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागणार आहे. एक आकृती देतात आणि तिथं काही क्रमांक देऊन त्याला काय म्हणतात असं विचारलं गेलेलं आहे पहा. आता म्हटलेत जगातील सर्वात खोल गर्ता. तर पहा या ठिकाणी आला पहा प्रश्न, एल्युशियस, कुरिल, पोर्टोरिका, मरियाना. तर मरियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता आहे आणि ती आहे पॅसिफिक महासागरामध्ये. 11,033 किलोमीटर तिची काय आहे, खोली आहे. तर या ठिकाणी पहा महासागर व त्यातील गर्ता दिलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते पाठांतर करू शकता. तर मरियाना गर्ताची खोली किती आहे, 11,033 मीटर. अटलांटिक महासागरात पोर्तोरिको गर्ता आहे, तिची खोली आहे 9,200 मीटर. हिंदी महासागरामध्ये सुंदा किंवा जावा नावाची गर्त आहे, ती आहे 8,050 मीटर. आणि आर्टिक महासागरात आहे तर अंगारा नावाची 5,440 मीटर. आणि अंटार्क्टिक महासागराचे मिटिऑर 8,430 मीटर. नेक्स्ट पहा, तर ह्या ज्या गर्ता आहेत ह्या गर्तावरती सुद्धा मी काय व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही अभ्यासा. मरियाना गर्ताची खोली किती सांगितली, 11,033 मीटर. नंतर पोर्टोरिका गर्ता कोणत्या महासागरात आहे, तिची खोली हे सुद्धा तुम्हाला, सुंदा, जावा आणि अंगारा ह्या सुद्धा गर्तांची तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पहा, जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नदी असलेला खंड कोणता. तर सर्वात लांबीची नदी नाईल ही आफ्रिका खंडात इजिप्त देशात आहे. त्यामुळे काय होणार आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आफ्रिका खंड. 130 नंबरचा प्रश्न, टिमटिम हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. तर हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिमटिम व टिमटिम खनिजे आढळतात आणि याचे योग्य उत्तर आहे निकेल व लोह, म्हणजे निफे म्हणतात बघा, त्याला काय म्हटलं जातं, निफे, निकेल अँड फेरस, म्हणून निकेल व लोह. नंतर सिलिका व मॅग्नेशियम, सायमा, सिलिका व ॲल्युमिनियम, लोह, मॅग्नेशियम, अशा प्रकारे काय आहे ते पृथ्वीच्या थरातून आढळणारे ही काय आहेत, खनिजे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि पृथ्वीचे अंतरंग अभ्यासा, हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पृथ्वीचा सर्वात वरचा थर सियाल, पृथ्वीचा मधला थर सायमा, पृथ्वीचा सर्वात आतील थर प्रावरण. सियाल या थरात ॲल्युमिनियम व सिलिकेट ही द्रव्ये आढळतात. सायमा या थरात लोखंड हे द्रव्य आढळते. पृथ्वीचा गाभा व पृथ्वीचा पृष्ठभाग यातील अंतर 3,500 किलोमीटर आहे. पृथ्वीचे थर कोणते कोणते, सियाल, सायमा व प्रावरण. त्याचबरोबर पृथ्वीविषयीची ही महत्त्वाची माहिती सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही काय करा, अभ्यासा. जवळजवळ 121 नंबरपासून हे जे प्रश्न आलेले आहेत हे संपूर्णतः भूगोल विषयातील आहेत पहा. आपण नेक्स्ट पाहूयात आता. हा सुद्धा भूगोल विषयातील प्रश्न आहे. अग्निज खडकातील गॅब्रो हा मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 सर्पेंटाईन हा काय होतो, खडक तयार होतो. नेक्स्ट पहा, संगमरवर, स्लेट, क्वार्टझाईट ह्या सगळ्या खडकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि या सर्वांची तुम्हाला क्रमिक जी अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत 5वी ते 10वी पर्यंतची, ती संपूर्ण तुम्हाला अभ्यासायची आहेत. त्यामधूनच सगळे हे प्रश्न आलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे तुम्ही इयत्ता 8वीचे NMSचे पुस्तक अभ्यासा. याच्यातून सुद्धा खूप सारे प्रश्न इथं आलेले आहेत. नेक्स्ट पहा, चीनमधील लाओसचे मैदान टिमटिम हे टिमटिमच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणापातून तयार झालेले आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 गोबी. लहारी वाळवंट हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. तर आटाकामा वाळवंट दक्षिण अमेरिकेत आहे. तर थार किंवा थरचे वाळवंट म्हणतात ते भारतात त्याचा 85% भाग आहे आणि उर्वरित भाग पाकिस्तानमध्ये आहे. तर आपल्या प्रश्नाचे जे उत्तर होते गोबी. तर हे जे वाळवंट आहे ते चीन व मंगोलिया या देशामध्ये पसरलेले आहे.
पहा या ठिकाणी गोबी वाळवंट मुख्यत्वे मंगोलियाचा दक्षिण भाग आणि चीनचा उत्तर आणि वायव्य भाग या 2 देशांमध्ये पसरलेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे व जगातील 5व्या क्रमांकाचे हे वाळवंट आहे आणि ह्याला थंड वाळवंट म्हणून ओळखले जाते. याचा विस्तार आहे 1.3 दशलक्ष चौरस किलोमीटर. वैशिष्ट्य म्हणजे हे वाळवंट वाळूऐवजी प्रामुख्याने खडकाळ भूभागासाठी ओळखले जाते, म्हणजेच रॉकी डेझर्ट. आणि सेकंड, ऐतिहासिक सिल्क रोडचा काही भाग या वाळवंटातून जातो. नेक्स्ट पाहूया, ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? तर नद्यांची उगमस्थाने, नद्या, उपनद्या हा भाग तुम्हाला अभ्यासला पाहिजे. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2, डार्लिंग. नेक्स्ट, गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, 1948. आणि आपण पाहू शकता गॅटचं लॉंग फॉर्म पण आहे. उद्दिष्ट आहे जागतिक व्यापार वाढविणे. गॅटची स्थापना 1947च्या हवाना परिषदेतून झाली. 1991मध्ये गॅटचे तत्कालीन संचालक आर्थर डंकेल यांनी एक प्रस्ताव मांडला होता. त्यासच पुन्हा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. त्याची स्थापना 1948 झाली. त्यांनी सभासद राष्ट्र होते त्यावेळी 125. तर बघा, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे गॅटची काय आहे, नवीन रूप आहे. त्याचबरोबर तुम्हाला पहा, नाटो, एसेन, ओपेक यासारख्या, रेड क्रॉस, सार्क, नाम या सर्व काय करायचे आहेत, या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत यांच्या तुम्हाला स्थापना आणि काय त्यांचे मुख्यालय तुम्हाला आणि सदस्य देश माहीत असायला हवेत. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागा, कारण ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. फार सोपा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र राज्याची स्थापना टिमटिम या दिवशी झाली, 1 मे 1960. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग, पर्याय 3. नेक्स्ट पहा, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय असे म्हटले जाते? आणि ते काय, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या व्यवसायांना चतुर्थ व्यवसाय असे म्हटले जाते. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? तर शेती, मच्छीमारी, खाणकाम, पशुपालन हे काय झाले, प्राथमिक व्यवसाय. या ठिकाणी पहा, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याचा अभ्यास करून घेऊ शकता. उदाहरणे आणि प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, तर थेट निसर्गातून कच्चा माल मिळवणारे आणि पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारे व्यवसाय होत. आणि त्याची उदाहरणे मी सांगितल्याप्रमाणे शेती, मासेमारी, पशुपालन, खाणकाम आणि वनीकरण. हे व्यवसाय अन्नाची गरज भागवतात आणि इतर उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल पुरवतात. आता वनीकरण म्हणजे काय, तर वनसंपदा, फॉरेस्ट्री, लाकूड, डिंक, मध गोळा करणे, तसेच शिकार व फळे गोळा करणे इत्यादी काय तर वनसंपदामध्ये येते. पहा, इथं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याचा अभ्यास करा. नेक्स्ट बघा, द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, तर प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन, अधिक उपयुक्त आणि टिकाऊ वस्तू तयार करणारे व्यवसाय म्हणजेच द्वितीयक व्यवसाय. यालाच निर्मिती उद्योग किंवा उत्पादन क्षेत्रे असेही म्हणतात. उदाहरणे, कुटीरोद्योग, कपडा उद्योग, लोहपोलाद उद्योग, खाद्य प्रक्रिया उद्योग, फर्निचर निर्मिती, वाहन निर्मिती आणि बांधकाम व्यवसाय. आता कुटीर उद्योग म्हणजे काय काय, ते मातीची भांडी, हातमाग, टोपल्या बनवणे इत्यादी. तृतीयक व्यवसाय म्हणजेच सेवा क्षेत्रे, सर्व्हिस सेक्टर. यामध्ये वाहतूक, व्यापार, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यटन आणि मनोरंजन इत्यादी सेवांचा समावेश होतो. उदाहरण म्हणजे विस्ताराने पहा, वाहतूकमध्ये काय काय आहे, व्यापारमध्ये संवाद, दळणवळण, वित्तीय सेवा आणि व्यावसायिक सेवा यामध्ये काय काय समावेश होतो ते पहा. तसेच पर्यटन आणि आध्यात्मिकतेमध्ये हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, गाईड्स अशा प्रकारे हे काय आहेत, तृतीयक व्यवसाय आहेत. चतुर्थक व्यवसाय हे व्यवसाय प्रामुख्याने ज्ञानावर आधारित बौद्धिक क्षमता आणि उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा आहेत. याची उदाहरणे म्हणजे माहिती व तंत्रज्ञान, संशोधन व विकास, शिक्षण,
शिक्षण कोणते? विद्यापीठ स्तरावरील अध्यापन, विशेष प्रशिक्षण, वित्तीय व सल्लागार सेवा, व्यवस्थापन व अभियांत्रिकी, या सर्व काय ते चतुर्थक व्यवसाय आहेत. थोडक्यात माहितीचे विश्लेषण आणि ज्ञानाचा वापर करून सेवा पुरवणे. नेक्स्ट पहा, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकारास टिमटिम असे म्हणतात. तर पहा, याला सखोल शेती म्हणतात. पर्याय 2. तर तुम्हाला मागच्या क्वेश्चनचे जसे आपण 4 पर्यायांचं काय केलं, विश्लेषण केलं, तसं तुम्ही या 4 पर्यायांचं विश्लेषण लिहून काढून त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्यातील टिमटिम अतिद्रुत गती एकमेव महामार्ग आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मुंबई पुणे. या अनुषंगाने आपण मुंबई नागपूर महामार्गाची काय घेऊया, माहिती घेऊया. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई व नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा 6 पदरी द्रुतगती मार्ग आहे, जो 5 जून 2025 पासून कार्यान्वित आहे. हा हायस्पीड कॉरिडॉर 10 जिल्ह्यांमधून जातो आणि दोन्ही शहरातील अंतर 17 तासावरून 8 तासापर्यंत कमी करतो. वेग मर्यादा 120 ते 150 किलोमीटर पर तास आहे. या प्रश्नाचं कन्फर्म उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये देईन. नेक्स्ट पहा, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता? तर तो आहे पूर्व हिमालय. पंजाबचा राजपक्षी बाज म्हणजे गरुड आणि प्राणी आहे काळवीट. त्याचबरोबर तुम्हाला पहा, इतर राज्यांची सुद्धा राजपक्षी, प्राणी, त्यांची प्रतीके अभ्यासायची आहेत. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास टिमटिम शहर म्हणून ओळखले जाते. शास्त्रीय उपकरणांची निर्मिती, त्यामुळे ते विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विंध्य पर्वत. त्याचबरोबर तुम्हाला सातपुडा, सह्याद्री, अरवली पर्वतांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. रेषालेख व स्तंभालेख हे टिमटिम आहेत. तर हे एकमितीय आकृती हे आहेत. अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय 3 माउंट अॅकॉन्काग्वा हे काय आहे, त्यातील उंच शिखर आहे. त्याचबरोबर ही इतर जी शिखरे दिलेली आहेत ती कोणत्या देशातील आहे त्याचा सुद्धा तुम्ही सर्च करून अभ्यास करायचा आहे. टांझानिया आफ्रिकामधील, बघा टांझानिया जे आहे ते आफ्रिकामध्ये आहे, त्यातील मृत ज्वालामुखीचे नाव काय? तर माउंट किलिमांजारो. याच्याबरोबर तुम्हाला जागृत ज्वालामुखींचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ते कुठे कुठे आढळतात ते सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे आहे, त्यामुळे पर्याय 4 हे योग्य उत्तर आहे. आणि ही कोणत्या राज्यात स्थित आहेत सरोवरे ह्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिमटिमला जोडतो आणि याचे योग्य उत्तर आहे नोव्हा स्कोटिया याला जोडतो. नेक्स्ट, खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता? तर या ठिकाणी पहा, इथं जो आहे पर्याय 3 नंबरला दिलेला तो आहे आपला योग्य पर्याय 3. अशा प्रकारे आपण 2016ची क्वेश्चन पेपर सोडवली आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ऑल दी बेस्ट.